बाय भूक लागली आहे, चल वडापाव खाऊन येऊया. वडापाव काय सारखं वडापाव? मला नको वडापाव, काहीतरी मस्त खाऊ वेगळं. अगे साधा सुद्धा वडापाव नाही, तंदूर भट्टी वडापाव, अष्टविनायक कट्ट्याचा स्पेशल. आणि मी घेऊन आलो अष्टविनायक चौकात. हा बघ, हा बोलवतो तुम्ही अष्टविनायक चौकचा तंदूर भट्टी वडापाव. ये. अजून खूप सारे ऑप्शन आहे इथे सुशांत. एकाच वेळी एवढे वडापाव बनतात, पण संपायला मात्र 2 मिनिटं पण लागत नाहीत. बनवताना बघताना पण आमच्या तोंडाला तर पाणीच सुटलं होतं. कधी एकदा वडापाव खातोय असंच झालं होतं. वडापाव खाऊन झालाच, मग म्हटलं अजून एक पाणीनी पण ट्राय करूया. तर मग आम्ही ट्राय केलं पाणीनी. एक नुसता पाणीनी खाऊन पण पूर्ण पोट भरून जाईल. आता आपण ओनरशी भेटूया आणि त्यांना विचारू ही युनिक आयडिया त्यांना आलीच कशी. म्हणजे वडापाव आणि मूग भाजी तसंच पॅटीस कांदा भाजी असं चालूच होतं, पण युनिक असं नवीन काहीतरी वडापावमध्ये काहीतरी करायचं होतं. मग आम्ही पहिला साधा मेयोनीज वडापाव, मग चीज मेयोनीज वडापाव, त्यानंतर मग अजून हे करत मग तंदूर भट्टी चालू. ओरिजिनल तंदूर भट्टी वडापाव खायचा असेल तर अष्टविनायक कट्टा. आणि रिस्पॉन्स तर एवढा खूप तुफान खूप आहे की छान. बघायलाच नको. कुठून कुठून पुन्हा आम्ही 4 वाजता आलो तरी एवढी गर्दी मिळाली. आम्ही घरी पार्सल पण घेऊन आलो. कसा वाटला तंदूर भट्टी वडापाव? एकदम मस्त. कसं वाटलं वडापाव? मस्त.